गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 5वा अजपा निरूपण नाम श्रीराम समर्थ. आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण यातील समास 4था अनुमान निरसन नाम या समासाचे श्रवण केले. आता चालू आठवड्यापासून नवीन समास अजपा निरूपण नाम सुरू झालेला आहे. अजपा म्हणजे काय? सामान्यतः आपण नामस्मरण करताना मंत्र म्हणतो त्याला जप म्हणतात, परंतु आपल्या शरीरात श्वासावाटे जो जप आपोआप चालू असतो त्याला अजपा म्हणतात. श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की 21 सहस्त्र सासे जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही. दिवसरात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास आणि उच्च श्वास होतात. यालाच अजपा असे म्हणतात. विचार करून पाहिला तर हे सर्व काही सोपे आहे हे कळून येते. मुखी नासिका असी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मुखात आणि नाकात प्राणवायू असतो, त्याचे येणे जाणे अखंड चालू असते. सूक्ष्मदृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंद घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मुळात पाहिले तर स्वर एकच आहे, पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर टाळून जाणवणारा, मंद्र म्हणजे मध्य स्वर हृदयात जाणवणारा, घोर म्हणजे खालचा स्वर नाभीजवळ जाणवणारा असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा विचार हा घोराहुनी सूक्ष्म आहे. सरी गम पद निस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की सारे गम पद निसा हे सप्तस्वर आहेत. आरोह आणि अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रेपर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पहाव्यात. परे वाचून आरते आणि पच्चंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. श्री समर्थ ते सांगतात की परावाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पच्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वराचे जन्मस्थान आहे. तेथूनच स्वराची जपाची सुरुवात होते. एकांती उगच बैसावे तेथे समजून पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. श्री समर्थ ते सांगतात की एकांतात अगदी शांत बसावे, तेथे सर्व नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. एकांती मौन धरून बसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती. श्री समर्थ ते सांगतात की एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पहावे, म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा भास होतो. उच्चारवीन जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यय ती परंतु नाद काहीच नाही. श्री समर्थ ते सांगतात की उच्चाराशिवाय जे शब्द त्याला सहज शब्द म्हणतात. ते अनुभवाला येतात परंतु नाद आवाज काहीच नसतो. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभासाचा गलबला या कारणे. श्री समर्थ इथे सांगतात की तो नाद म्हणजे सोम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ याचाही लय होऊन बसतो. तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात.
एकांती मौन धरून बैसला, तेने कोणे शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. श्री समर्थ तिथे सांगतात की एकांतात मौन धरून बसल्यानंतर जो सहज शब्द ऐकू आला तो अंतर्यामी सोहम असाच भासला. धृता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता भो विस्तारला. श्री समर्थ ते सांगतात की श्वास घेताना सोहम आणि सोडताना हम असा अखंड सोहम सोहम शब्द ऐकू येत असतो. याचा विचार करू लागले की त्यात फार खोल गर्त भरलेला दिसतो. देहधारक तितका प्राणी, श्वेत जारिक उद्विक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. श्री समर्थ म्हणतात की देहधारक म्हणून जितके प्राणी श्वेदज उद्विक जारिक असतात, खाणीत असतात, ते श्वास करूनच जगतात, त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत. ऐसी जपा सकळासी, परंतु सकळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी घडोच नये. श्री समर्थ ते सांगतात की असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपा जप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो, पण तो जाणत्यालाच कळतो. हे सहज साधन सोडून सायासास पडू नये. सहजची देव असे असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवनू. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्मा हा सहज देव असत असतो. कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशवंत देवावर विश्वास कोण ठेवल. जगदांतराचे दर्शन, सहज गडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती. श्री समर्थ ते सांगतात की जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी तो अंतरात्मा आहे. त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंडच घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वही जन इंद्रियादी वागतात. आत्मयाचे समाधान, घडे तेशेचे आशन, सांडिले फिटले समर्पण तयासीच होय. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याचे समाधान ज्या योगे घडेल तसेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. सांडते लवंडते हरवते तेही शेवटी अंतरात्म्याला समर्पित होते. अग्नपुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. श्री समर्थ म्हणतात की प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करत असतो, त्याला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीने लोक सर्व अंतरात्म्याचे अज्ञातच राहतात. सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज पदे ते भगवानने मान्य कीजे. श्री समर्थ म्हणतात की एकदा असे तादात्म्य झाले की प्रतिक्रिया ही त्यांची सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मीपणाविरीत सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. सहज समजया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. श्री समर्थ म्हणतात की हे सहज साधण्याकरताच नाना हटयोगादी साधने केली जातात, परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही. द्रव्य चुकते दारिद्र्य येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊक नाही. श्री समर्थ म्हणतात की घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे. एखाद्याच्या घरात तळघरात द्रव्य पुरलेले असते, पण तो तर दारिद्र्यासारखाच राहत असतो, तरी तो काय करणार, कारण तळी लक्ष्मी आहे त्याला ठाऊकच नसते. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवाटी द्रव्य आपण मध्ये. श्री समर्थ म्हणतात की तळघरात उदंड द्रव्य आहे, भिंतीत स्तंभात तुळ्यामध्ये सर्वत्र उदंड द्रव्य आहे, आपण मध्येच राहतो. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुष. श्री समर्थ यावेळी सांगतात की सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो त्याचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते. परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे नवल केले पहा बरे. एक पाहती एक खाती, ऐसे विवेकाची गती, प्रवृत्ती आणि निवृत्ती येण्याचे न्याय. श्री समर्थ म्हणतात की श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात पितात, दरिद्री भाग्यीन माणसे नुसतीच पाहत राहतात. विवेकी पुरुषाची स्थिती अशीच असते, ते परमानंदाचा उपयोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगतात. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा.
श्री समर्थ येथे सांगतात की नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या आयुष्यभरात कमीपणा कसा येऊ शकेल, म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.